बिहार निवडणुकीचा निकाल समोर आल्याच्या नंतर भाजपला या ठिकाणी घवघवीत यश मिळालेलं आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शोएब हाशमी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगाल, पुन्हा एकदा बिहारमध्ये आपल्या पक्षाला एक झटका बसलेला आहे, म्हणजेच आपल्यासोबत राहणारे जे काही इतर पक्ष आहेत त्यांना त्या ठिकाणी अपयश मिळालं। याच्याबाबत काय सांगायची गरज तुम्हाला वाटते का? जसं महाराष्ट्रामध्ये झाला होता तसा बिहारमध्ये झाला। बरं, वोट चोरी आणि सगळं मॅनेज। बरं, असा लोक कोणाला एकतर्फा इतके मतदान करू शकतात का? तुम्हाला वाटतंय का असा की 200 पेक्षा जास्त सीट निवडून येऊ शकतात, जेव्हा त्यांचा राज्य इतका बेकार होता? त्यांची जे मागच्या 5 वर्षाची जे काम केले त्यांनी ते इतके बेकार आणि वाईट काम केलेले आहे। गुंडागर्दी, करप्शन, सगळा ऊच नीच आणि स्टेबल सरकार हे शक्यच नाही। हे सगळा वोट चोरी आणि मॅनेज आहे। बरं, दुसरं म्हणजे आता महाराष्ट्रातील ज्या निवडणुका आहेत, नगर परिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय बाजू आहे? कारण अजूनही स्पष्टपणे लढण्यासंदर्भात कुठलीही घोषणा नाही आहे। नाही, आमचं तर काम सुरू झालेलं आहे। उद्धव ठाकरे साहेबांची इथे 2-3 वेळेस व्हिजिट झालेली आहे। जे शेतकरी होते त्यांच्यासाठी त्यांनी जे आले, लोकांना भेटले, त्यांना भेटून त्यांना दिलासा दिलेला आहे। आणि आमची एक पार्टीची कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची बैठकी झालेली आहे। आमचं तसं काम सुरू झालेलं आहे। त्याच्याबाबत एकत्रित लढणार की वेगवेगळं लढणार हा एक प्रश्न आहे। कारण महाविकास आघाडी एकीकडे आहे, तर दुसरीकडे आपलेच वरिष्ठ नेते अंबादास दानवे यांनी असं बोलून दाखवले की बिहारमध्ये काँग्रेसची जी चूक झालेली आहे ती महाराष्ट्रामध्ये आधी सुद्धा झाली होती, मात्र त्यांनी त्यात बदल केलेला नाही। तर आता महाविकास आघाडी वेगळं लढणार की एकत्रित लढणार? नाही, याच्यावर माझं बोलणं बरोबर नाही। आता त्याच्यावर वरिष्ठ नेते जे आहेत त्यांचं बोलणं होणार आहे। माझी व्यक्तिगत असं मत आहे की तर मिळून लढले इथे इलेक्शन अगर जर झाले तर ते बरं होईल, पण ते त्याचा वरिष्ठ नेते जे आहे ते विचार करणार। नक्कीच। हे होते डॉक्टर शोएब हाशमी, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत। स्थानिक निवडणुका लढत असताना काही ठिकाणी अशी मागणी केली जाते की स्वबळावर लढवावी, मात्र हे नेते स्वतः म्हणतात की या ठिकाणी जर आपण एकत्रित लढलो तर यशाची शक्यता ही जास्त वाढते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।